बापरे बाप, रात्री 10 वाजता हा काय विषय झाला बे. तर नमस्कार मित्रांनो, मी लखनदा आलतो सँडल घ्यायला, कारण मला आज माझ्या भावाच्या हळदीला जाणं होतं. मग ही काळ्या कलरची सँडल पॅक करून चाललोच होतो. मग लखनदा म्हणे चाल मला स्मार्ट मध्ये थोडंसं सामान घ्यायचं. लखनदाले जाऊ दिले स्मार्ट मध्ये आणि मी बसलो कूलरची हवा खात. मी म्हणलं अंदर जाऊन पाव गाड्या हे काय करू राहिलं ते. भाऊने ही गाडी घेतली होती तर त्याची सर्व्हिसिंग चालू होती. मी म्हणलं लखनदा आता गाडी घेतली, आता पेढे काही देतं. लखनदा म्हणे काही माग पण पेढे नको मागू. मी म्हणलं जाऊ दे मग गाडीच देऊन दे मला. मग जशी गाडी चालू झाली तिनं मग ऍक्सिडेंटच केला. त्या म्हणलं पहिल्या जन्मात टारजन होती का काय माहिती. मग घरी आलो डायरेक्ट तयारी करून घेतली. मी फर्स्ट क्लास मध्ये तयार तर झालतो, पण घरीच मला अंधार पडला होता. मग या सुनसान रस्त्यानं सननन पिरिरी आलो मी माझ्या भावाच्या घरी. मग इकडे यायची हळद लागणं चालू होती. मी म्हणलं हे गोष्ट आपल्या कामाची नाही रे भाऊ. मग बँड आलता तर मी म्हणलं बजाव चचा. ते पोट्टे म्हणत थांबा थांबा, पहिले आम्हाला स्काय शॉट लावू दे. मग हा 50 वेळा फुटणारा स्काय शॉट होता. मी म्हणलं याले फुटाले जिंदगी लागेल, तेवपर्यंत घ्या नाचून. पण ते जाऊ दे, हा काय विषय आहे. हे काऊन टोचन टोचन खेळू राहिले. ऑटोचं टोचन ट्रॅक्टरले, ट्रॅक्टरचं टोचन गाडीले. काय समजाले मार्ग नव्हता भाऊ. जाऊ दे, त्याचा आकाश चालूच राहील. तुम्ही लाईक आणि फॉलो करून घ्या.